अरे वा तन्वी, छान दिसत आहेस. हो ग, चैत्र महिन्याची सुरुवात, नवीन वर्षाची सुरुवात, पहिल्या सणाची तयारी जयत करावीच लागेल की. गुढी म्हणजे विजयध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा. हा सण नवीन सुरुवात, नवीन आशा आणि आनंद घेऊन येतो. हो, आणि असाच श्रावणात येणारा एक सण म्हणजे नागपंचमी. नागोबाची पूजा करून त्यांना इजा न करता त्यांचं संरक्षण करणं, त्यांना मान देणं. थोडक्यात काय तर गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात करतो, तर निसर्गाशी नाते जोडायला शिकवतो. चला तर दोन्ही सणांचं महत्त्व पाहूया पुढील गाण्यात. गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वरसाच दिन सोडा मनातली आढी. गेली आढी आता पाडवा